हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये चंद्रा गायची जरा जास्तच चर्चा आहे, कारण ही गाय गोठ्यात राहत नसून चक्क लक्झरी बंगल्यात राहते। एवढंच नाही तर शॉवरच्या पाण्याने ती अंघोळ करते। गायसाठी गादीचा बिछा नाहीये। एवढंच नाही तर गाय एसीत राहते आणि चारचाकी गाडीतही फिरते। चंद्रा गायच्या दिमतीला 7 ते 8 लोक आहेत। धार्मिक कार्यक्रमातही चंद्रा सहभागी होते आणि सोमवारी गाय उपवासही धरते। घरातील मंदिरात भक्तिभावात गाय लीन होते आणि जिथे सीताराम मानेवार जातात तिकडे चंद्रा ही त्यांच्या बरोबर जाते। कोणताही कार्यक्रम असो तिथे गाय त्यांच्या सोबत असते आणि संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ती त्यांच्या शेजारीच बसलेली असते। आतापर्यंत 11 महिन्याच्या चंद्राने प्रयागराजचा कुंभमेळा, 4 ज्योतिर्लिंग, 3 शक्तिपीठ बघितली आहेत। आता चंद्राला सर्व ज्योतिर्लिंग आणि 4 धामला जायचंय, मात्र ती पशु असल्याने तिला मंदिरात प्रवेश नाकारला जातोय। कुत्री मांजरी मंदिरात वावरतात, तर मग गोमातेला मंदिरात प्रवेश का नाकारला जातोय असा सवाल मानेवार कुटुंबीय करतात। येत्या 24 मे रोजी चंद्राच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी अनेकांनी विवाहासाठी नोंदणीही केलेली आहे। चंद्रागायची शानच निराळली आहे। गोठ्यात नाही तर बंगल्यात ही चंद्रागाय राहते।